नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने जीवनावश्यक जीवन देणाऱ्या द्रव पदार्थांपैकी रक्त या घटकाविषयी बघणार आहोत. आधुनिक वैद्यकशास्त्रात रक्ताचे अनेक प्रकारचे संरचनात्मक कार्यात्मक घटक संशोधनाद्वारे सिद्ध करून वैज्ञानिकांनी व्यासपीठावर विश्लेषित झालेले आहे. परंतु रक्तातील अशीच अनेक जी न उलगडलेली तथ्य आहेत ती आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून आज बघणार आहोत. आयुर्वेदाने जीवरक्त या संकल्पनेच्या माध्यमातून रक्ताच्या बाबतीतील अनेक तथ्य वर्णन केलेली आहेत. आयुर्वेदानुसार रक्त जे अन्नाच्या मुख्य भागाने ज्याचे पोषण होते, जे शरीरातील त्वचेचा रंग, त्वचेचे सामर्थ्य आणि संपूर्ण शरीराची प्रतिकारक्षमता वाढविते, ते म्हणजे रक्त. आयुर्वेदानुसार रक्त हे यकृत म्हणजे लिव्हर आणि प्लीहा म्हणजे स्प्लीन यातून येत असते. त्यामुळे रक्त, पित्त, लिव्हरचे विकार आणि त्वचेची स्थिती यांचा परस्पर संबंध आहे. निरोगी रक्ताच्या पेशींसाठी दररोज पौष्टिक आहार आणि काही विशिष्ट व्यायाम हे अत्यंत आवश्यक आहेत. आयुर्वेदानुसार ज्या व्यक्तींचे रक्त हे नॉर्मल किंवा स्वस्थ असते, अशा लोकांमध्ये त्वचेच्या रंगात स्पष्टता असते, म्हणजे एक समानता असते, म्हणजेच त्वचेचा रंग हा उत्तम आणि आकर्षक असतो. त्यांच्यात ज्ञानेंद्रियांची सर्व कार्ये हे सुसूत्र असतात. व्यवस्थित पचन होणे, शरीरातून मलभाग व्यवस्थितरित्या बाहेर जाणं, शरीराचे आनंद, मनाचे आनंद आणि समाधान, शरीराची शक्ती, प्रतिकारक्षमता ही उत्तम असणे म्हणजे रक्त हे नॉर्मल, स्वस्थ, सुस्थितीत असणे होय. म्हणजेच रक्तावर व्यक्तीची प्रतिकारक क्षमता, व्यक्तीचे बल म्हणजे ताकद, त्वचेचा आनंद, त्वचेचा रंग, दीर्घायुष्य इत्यादी अवलंबून असतात. जीवनात रक्त हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असते. आयुर्वेदानुसार रक्त खराब होणं किंवा रक्त दूषित होणं यासाठी वातदोष, पित्तदोष आणि कफदोष कारणीभूत असतो. म्हणून प्रामुख्याने आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतो, कोणत्या प्रकारची व्यायाम करतो आणि आपली जीवनशैली कशी असते यावर रक्ताची सुस्थिती किंवा रक्ताची खराब स्थिती अवलंबून असते. आयुर्वेदानुसार रक्त खराब होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये प्रामुख्याने गुणाने गरम तसेच स्पर्शाने गरम असणारे मसालेदार अन्नपदार्थ, अल्कोहोल असणारे मद्यपानासारखे पदार्थ, अधिक प्रमाणामध्ये आहाराचे सेवन, जेवणानंतर पुन्हा जेवण घेणे, अधिक प्रमाणात क्षारयुक्त पदार्थांचे सेवन जसे मीठ, तिखट, सोडा यांचा आहारामध्ये अतिवापर असणे, तसेच हरभरे, अनेक प्रकारच्या डाळी, तिळांचे पदार्थ अधिक प्रमाणात आहार घेणं हे प्रमुख आहे. त्याच पद्धतीने अधिक प्रमाणात मुळा, चिंच यांचा वापर देखील रक्तदुष्टी निर्माण करण्यात प्रमुख असतो. मांसाहाराच्या बाबतीत विचार केला असता जलचर म्हणजे माशांसारखे मांसाहार याचे अधिक प्रमाणात सेवन करणे. जे प्राणी मांसाहारी आहेत अशा प्राण्यांचं मांस अधिक प्रमाणात सेवन करणे हे देखील रक्त अशुद्ध होण्याचं कारण असू शकतं. तसेच अधिक प्रमाणात दही, दह्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ हे देखील रक्त खराब करण्यासाठी कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेल्या विरुद्ध आहाराचे सेवन हे देखील रक्त दुष्ट होण्याचं एक कारण असतं. या व्यतिरिक्त रक्त खराब होण्याच्या कारणांमध्ये दिवसा अधिक प्रमाणात द्रव आहार, तेलकट आहार आणि पचायला जड आहार घेऊन लगेच झोपणे हे रक्त खराब होण्यासाठी मदत करतं. तसेच अधिक संताप करणे, अधिक प्रमाणात उन्हाच्या संपर्कात, उष्णतेच्या संपर्कात राहणे, दिवसात तीव्र उन्हात फिरणे, उलटी होण्याची संवेदना होत असताना ती रोखून धरणे इत्यादी कारणांमुळे, तसेच शरद ऋतूंमध्ये स्वभावतः रक्त खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे या कारणांमुळे जर रक्त दुष्ट झालं असेल, रक्तात काही दोष निर्माण झाले असतील तर आपल्याला तोंडामध्ये छाले पडणे, ज्याला आपण तोंड येणं म्हणतो, नाकातून पाणी गळणे, मुखाला दुर्गंध येणं, पोटात ट्यूमर होणं, विविध प्रकारचे त्वचा विकार होणं, विविध प्रकारचे रक्तस्राव होणारे विकार होणं, जसे नाकातून, तोंडातून, कानातून गुदावाटे किंवा लघवीवाटे रक्तस्राव होणं, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेला अधिक प्रमाणात रक्तस्राव होणं, खूप प्रमाणात थकवा येणं, गाऊट, पचनाचे विकार, खूप तहान लागणे,
शरीर जड झाल्यासारखे वाटणे, शरीरात आग होणं, अधिक प्रमाणामध्ये थकवा, डोकेदुखी, खूप प्रमाणात घाम येणं, शरीरावर मस तयार होणं, नेहमी झोप लागणे, शरीर त्वचेवर खाज येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात. अशा प्रकारची लक्षणे निर्माण झाल्यास आयुर्वेदानुसार चिकित्सा करत असताना रक्तमोक्षण या प्रक्रियेला म्हणजेच या पंचकर्मातील प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. त्यासोबत पंचकर्मातील विरेचन हे देखील महत्त्वपूर्ण असतं आणि या सर्व गोष्टी वैद्यकीय सल्ल्यानेच कराव्यात. त्याचप्रमाणे पचनाला हलका असणारा आहार, उपवास, लंघन या प्रक्रिया वैद्यकीय सल्ल्याने करून घ्याव्यात. रक्तशुद्धीसाठी अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यांचा वापर आपण वैद्यकीय सल्ल्याने करू शकतो. ज्यात प्रामुख्याने खैर, ज्याला आयुर्वेदामध्ये खदीर असे म्हणतात, या व्यतिरिक्त पर्पटिका, कडुनिंब, पटोल, दारू, हरिद्रा, हळद, मंजिष्ठा, अनंतमूळ, आवळा, हिरडा, भाव्याची शेंग, वावडिंग, महामंजिष्ठादी काढा, पटोलपत्रादी काढा, भुयामलकी काढा, पंचतिक्त घृत गुग्गळ, आरोग्यवर्धिनी इत्यादी वनस्पती आणि औषधींचा वापर आपण करू शकतो. तसेच प्रामुख्याने पित्तदोष कमी होणाऱ्या औषधांनी रक्त लवकर शुद्ध होण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण रक्त अशुद्ध होण्याच्या कारणांकडे लक्ष दिल्यास निश्चितच आपण आपले आयुष्य आनंदात घालवू शकतो. सोबत आपल्या त्वचेचे आरोग्य देखील उत्तम राखू शकतो. नमस्कार.